वसईच्या खोचिवडे येथील एका 42 वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला. एकीकडं कोरोना कुठे आटोक्यात येत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाची तिसरी लाट येते काय असा संशय आता वसई विरारकरांना वाटतोय. वसई विरारकरांच्या मनामध्ये चिंता आहे की कोरोनाची पुन्हा लाट आली तर काय करायचं, काय उपाययोजना असेल, यासाठी पालिका किती सज्ज आहे, पालिकेने कोणकोणते उपाय योजलेले आहेत, या सर्वांची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार सर. सर, काय सांगाल की एक दुर्दैवी घटना घडलेली आहे. कोरोना एकाचा मृत्यू झालेला आहे आपल्या ग्रामीण भागामध्ये. पण आता पालिका प्रशासन कशी सतर्क आहे? जर तिसरी लाट आली तर काय उपाययोजना असणार आहेत? वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण कोरोनाच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना करतो आहे. आता हा जो कोरोनाचा व्हॅरियंट आहे, हा ओमिक्रॉन नावाचा व्हॅरियंट आहे आणि हा व्हॅरियंट जसं बघितला असता तर हा सेल्फ क्युरिंग देखील आहे. माईल्ड स्वरूपाचा हा व्हॅरियंट जरी असला तरी महापालिका चांगल्या पद्धतीने उपाययोजना करते. सद्यस्थितीमध्ये 2 हॉस्पिटलमध्ये आम्ही साधारणतः 75 बेड या कोरोना रुग्णांकरता तयार करून ठेवले आहेत. त्यामध्ये जीवदानी हॉस्पिटलमध्ये 25 बेड्स आहेत आणि फादरवाडी जे नवीन आमचं हॉस्पिटल आम्ही तयार केलेलं आहे त्या ठिकाणी 50 बेड्स आहेत. अशा पद्धतीने 75 बेडची व्यवस्था आज रोजी केलेली आहे. त्याचप्रमाणे RT-PCR टेस्ट असतील, अँटिजेन टेस्ट असतील, याच्या देखील कार्यवाही महापालिका क्षेत्रात वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत. आत्ता मागच्या आठवड्यामध्ये ज्या आम्ही टेस्ट केल्या त्या टेस्टच्या अनुषंगाने साधारणतः 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्या 6 पैकी 5 जणं हे होम आयसोलेशनमध्ये होते आणि एक ॲडमिट केलेला होता. परंतु त्या ॲडमिट केलेल्या पेशंटला देखील आम्ही घरी सोडलेलं आहे त्या ट्रीटमेंटनंतर. त्यामुळे आज रोजी एकही पेशंट आमच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट नाही आहे आणि वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रात एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे ती व्यक्ती ही खोचिवडे हा ग्रामीण भागातील नागरिक होता आणि त्याचा कोरोनाच्या आजारामुळे मृत्यू झाला. परंतु माहिती अशी आहे की त्याला कार्डिओव्हास्क्युलर डिसीज देखील होता, परंतु त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही मात्र वस्तुस्थिती आहे. त्याचप्रमाणे जर कोरोनाची लाट तीव्र झाली तर उपाययोजना करण्यासाठी महापालिका पूर्णपणे सज्ज आहे. या अनुषंगाने महापालिकेचे जे 5 हॉस्पिटल्स आहेत, या 5 हॉस्पिटल्समध्ये साधारणतः कोरोनासाठी 745 बेड्सची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे ICU बेड्स देखील आम्ही 252 राखीव ठेवलेले आहेत आणि व्हेंटिलेटर्स जे असतील ते 131 व्हेंटिलेटरची व्यवस्था केलेली आहे आणि ऑक्सिजन बेड देखील 342 एवढ्या पद्धतीने ऑक्सिजन बेड्स आहेत आणि जनरल बेड्स 150 एवढ्या संख्येने या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर मागच्या वेळेचा अनुभव बघितला असता ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये खूप अनियमितता होती. त्यामुळे ऑक्सिजन प्राप्त करून घेण्याकरता खूपच धावपळ रुग्णालयांची, महापालिका प्रशासनाची, आरोग्य विभागाची होती. या अनुषंगाने ह्यावर्षी आम्ही म्हणजे मागच्या वर्षीच तशी सुविधा एस्टॅब्लिश केलेली आहे. यावर्षी देखील आमच्या 5 हॉस्पिटल्समध्ये आपले LMO प्लांट्स आहेत, लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लांट्स देखील आहेत. PSAचे प्लांट देखील आमचे 3 ठिकाणी आहेत आणि जे ऑक्सिजनचे सिलेंडर्स असतील, मग ड्युरा सिलेंडर असतील, स्मॉल सिलेंडर असतील, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असतील, याची देखील व्यवस्था केली आहे आणि साधारणतः 78 मेट्रिक टनापेक्षा जास्त मेट्रिक टनाचा लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हा आम्हाला प्राप्त होणार आहे. अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि जे कन्झ्युमेबल ॲटम्स आहेत, जे कोरोनाच्या रुग्णांसाठी आवश्यक ठरतात, त्याची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्यामध्ये N95 मास्क असतील, ट्रिपल लेअरचे मास्क असतील, त्याचप्रमाणे सॅनिटाईज करण्याकरताचे सॅनिटायझरचे कॅन्स असतील आणि ग्लोव्ज असतील, अशा सर्व व्यवस्था आम्ही मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून घेतलेल्या आहेत. N95 मास्क हे साधारणतः 25,000 आमच्याकडे आजही रोजी उपलब्ध आहेत. ट्रिपल लेअर मास्क हे 1,00,000पेक्षा जास्त आमच्याकडे उपलब्ध आहेत. 100 लिटरच्या प्रत्येकी 100 कॅन्स ह्या सॅनिटायझर्सच्या देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. ग्लोव्ज आणि इतर बाबी देखील आमच्याकडे चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे जे रेमडेसिवीर्स आहे त्याचे 100 पॅकेट देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने रॅपिड अँटिजेन टेस्टच्या ज्या किट्स आहेत त्या देखील मुबलक प्रमाणामध्ये आमच्याकडे उपलब्ध आहेत. या अनुषंगाने आम्ही जे गर्दीचे ठिकाणं आहेत, मग बस डेपोज असतील, रेल्वे स्टेशन्स असतील किंवा मिक्स पॉप्युलेशनचे ठिकाणं असतील, ज्या ठिकाणी पाणी साचतं आणि अशी दाटीवाटीची वस्ती, या ठिकाणी देखील आम्ही या टेस्ट चालू केलेल्या आहेत आणि या माध्यमातून आम्हाला जेवढ्या टेस्ट आम्ही केल्या आहेत त्या साधारणतः 6,973 ज्या इन्फ्लुएन्झा लाईक इलनेसेसच्या ज्या टेस्ट आहेत त्या केलेल्या आहेत
आणि अशा माध्यमातून आर्टिजन टेस्टसुद्धा अँटीजन टेस्टसुद्धा आम्ही साधारणतः 225 इतक्या केलेल्या आहेत. या माध्यमातून आम्हाला जे कोरोना सदृश्य रुग्ण आढळत आहेत त्यांच्यावर तात्काळ ट्रीटमेंट करण्याचं महापालिकेचं नियोजन आहे आणि आतापर्यंत आपण करतो देखील आहे. आणि सर्व नागरिकांना देखील आमची आव्हान असणार आहे की आपण गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर आपण मास्क लावला पाहिजे. आपल्याला खोकला आला तर आपल्या तोंडावर आपण हात ठेवला पाहिजे किंवा मास्क त्या ठिकाणी लावलं गेलेलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण आपले हात वेळोवेळी सॅनिटाईज देखील केले पाहिजे. अशा पद्धतीच्या उपाययोजना जर आपण केल्या तर या कोरोनाला आपण नक्कीच यावेळेस याचा जरी स्पाईक आला तरी आपण तो थोपवू शकणार आहोत. याकरता महापालिका पूर्णपणे आणि आमचा वैद्यकीय विभाग पूर्णपणे सज्ज आहे. नक्कीच हे होते अनिल कुमार पवार यांनी सांगितलेलं आहे. वसई विरारकरांना आश्वस्त केलेलं आहे की जर कोरोनाची तिसरी लाट आली तर ती रोखण्यासाठी पालिका पूर्णपणे सज्ज आहे. प्रभाकर कुडालकर, एबीपी माझा, वसई विरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.